तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळेजण. तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे बघा, खरं तर आम्ही 2 तारखेला किंवा 3 तारखेला पेमेंटच्या हिशोबाने म्हणजे 5पर्यंत आम्ही हा किराणा किंवा जे काही बाजार आहे ते सगळं काही भरत असतो. तर ह्यावेळेस मी 2 तारखेला घरी गेले होते गावाला आणि तर पिल्लूचे पप्पा एकटेच होते, त्याच्यामुळे त्यांनी काय बाजार वगैरे काहीच नाही आणला आणि मी 10 ते 12 दिवस तिकडे राहणार होते, त्याच्यामुळे त्यांनी बाजार भरला नव्हता. का तर खराब होऊन जातील सगळ्या गोष्टी आणि बाजार जरी किराणा घेऊन जरी आले तर त्या डब्यामध्ये व्यवस्थित कोण भरणार, त्याच्यासाठी त्यांनी तो आणलाच नव्हता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि आम्ही जेव्हा रिटर्न आलो महागारी तेव्हा चला म्हणलं 1-2 दिवसानंतर आम्ही सगळं घरातलं आवरलं. आता प्रत्येकजण गावावरून आल्यानंतर घराची साफसफाई होतच असते, साफसफाई आवरली आणि त्याच्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो. तर आता डीमार्टमध्ये गेल्यानंतर मी ना बसायसाठी, आता थंडी खूप वाढलेली आहे आणि फरशीवर जरी बसायचं म्हटलं ना तरी खूप थंडी वाजते, त्याच्यामुळे मी आसन शोधत होते आणि आसन बघत होते. तेवढ्यात पिल्लूला ना छान असे कप दिसले होते, तो सतत सारखा मला बोलवत होता मम्मी इथं ये म्हणून आणि त्याला खूप आवडले होते. परंतु काचेच्या वस्तू घ्यायचं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा टास्क आहे, कारण त्या घरी येईपर्यंत ठीक राहिल्या तर ठीक, नाही तर घरात आल्या तरी त्या फुटून कधी जातील फुटतील त्याचा पत्ता पण नाही लागत. कारण पिल्लूसाठी ह्या सगळ्या गोष्टी ना खूप हे असतात आणि नाही पण म्हणता येत नाही त्याला, किंवा तू हात लावू नको असं पण म्हणता येत नाही. आणि तो नवीन वस्तू आहे आणि त्याने हात नाही लावला असं कधी होणार पण नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं ते कप घ्यायचं इग्नोर केलं. मला पण आवडले होते, खूप कप आवडले होते मला सुद्धा त्यातले छान छान, पण ते मी इग्नोर केलं. कारण पिल्लू जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी, आत्ता तर शक्यतो मी टाळाटाळ करते ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. पण त्यामध्ये पण ना मला खूप छान असा व्हाईट कलरचा कप आवडला होता, मी तुम्हाला दाखवते, जो की मला खूप आवडला होता. त्याचा आकार वगैरे मस्त होता आणि छानसुद्धा वाटत होता, एकदम छान आणि मस्त असा वाटत होता. तर हे सगळ्या कपांच्या डिझाईन होत्या, तुम्ही बघू शकता. खूप अशा मस्त छान अशा कपांच्या डिझाईन होत्या. मला तर खूप इच्छा होती घ्यावी, पण काय करता, आता सध्या पण भाड्याच्या घरात आहे आणि जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हा सगळं काही सजवायचं हे करेन. तर मी सगळं काचेचे कप बाजूला ठेवून आपले एकदम टिकाऊ वस्तू म्हणजेच स्टीलच्या कपाकडे वळाले, कारण पिलूच्या हातामधनं सगळे कधी काही पडेल सांगता येत नाही, त्याच्यामुळे ही स्टीलचे बरे असा मी विचार केला आणि थोडी थोडी शॉपिंग करत होतो आम्ही. तर पिलूला म्हटलं हे घ्यायचं का, तर पिलूला काही ते आवडलेलं नव्हतं. तर हे बघा, अशा पद्धतीने कितीही वस्तू घ्याव्यात असंच वाटतं डीमार्टला गेल्यावर, ज्या असतील त्या पण घेऊ वाटतात आणि नसतील त्या पण घेऊ वाटतात. तर चला, हे काय आपली शॉपिंग अशीच चालू राहणार. तर आजच्या पुरतं एवढंच सगळं काही. आणि हां, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज पटापट सबस्क्राईब करा, तसंच लाईक करा, शेअर देखील करा, म्हणजे तुमच्या सपोर्टमुळेच माझं चॅनल खरं तर पुढे पुढे जाणार आहे. तर एवढं नक्की करा प्लीज. चलो, आजच्या पुरतं बाय बाय.